झालेली असताना बीडमध्ये जाळपोळ आपल्याला बघायला मिळते। मोठ्या संख्येने बीडमधले नागरिक जे ते रस्त्यावर उतरले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच आहे हा संताप जो आहे तो बघायला मिळणारच होता, कारण आपण बघतोय गेले 3 महिने बीडकरांनी धनंजय देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे अश्रू बघितलेले आहेत, त्यांच्या वेदना बघितलेल्या आहेत, त्या सहन केलेल्या आहेत। आणि आता आपण जर बघितलं तर बीडमध्ये ही जाळपोळ सुरू झालेली आहे। एकंदरीत सर्व बीडमधले बांधव जे ते एकवटलेले आहेत, पेटलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत, संताप व्यक्त करताना दिसत आहे आणि ही जाळपोळ आता झालेली आहे। बीडमध्ये आपण बघतो गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडचं नाव जे आहे ते गुन्हेगारीच्या लिस्टमध्ये अग्रस्थानी येत असल्याचं बघायला मिळालेलं होतं। अनेक आरोप त्याच्यावरती करण्यात येत होते। अखेर आता जर आपण बघितलं धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बीडमध्ये मात्र आक्रमक भूमिका या सर्व जनतेची, या सर्व नागरिकांची आपल्याला बघायला मिळते। निश्चितच सेजल, जसं आपण पाहतोय की अतिशय तापलेलं संपूर्ण हे वातावरण आहे। बीडमधले संपूर्ण दृश्य पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय की बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे। जरी नवनीत कावत जे आहेत पोलीस, त्यांनी सांगितलं की सगळ्यांना आवाहन त्यांनी केलं होतं की शांतता बाळा, बंदची हाक देण्यात आली होती, तरी या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। हा अहंकार होता। विरोधकांकडून यावरती आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। राजीनामा मिळाला आहे, मात्र कारवाई केली जावी अशी मागणी करतायत। तर दुसरीकडे बीड आता होरपळताना दिसतंय। आपण पाहतोय की बीडमध्ये संपूर्ण लोक आता आक्रमक झालेत।